नमस्कार, मी जानवी सावंत। स्वीट होम मध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, स्वतःचं घर ही केवळ एक गरज नाही, तर प्रत्येकाच्या मनात जपलेलं एक सुंदर स्वप्न असतं। सुरक्षितता, आराम, सुखसोयींनी परिपूर्ण हे स्वप्न जेव्हा योग्य ठिकाणी आणि विश्वासार्ह हातामध्ये आकार घेतं, तेव्हा स्वप्नपूर्तीचा खरा आनंद मिळतो। आणि म्हणूनच आम्ही आलो आहोत खोपोलीमधील वेलविशर रॉयल सिटीज या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी। प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्या पाऊलापासून होते। वेलविशर ग्रुपचं हे पहिलं पाऊल नेमकं कधी पडलं आणि आतापर्यंतचा प्रवास कसा फुलत गेला, जाणून घेऊयात वेलविशर ग्रुपचे चेअरमॅन श्री चंद्रकांत भन्साळी यांच्याकडून। वेलविशर ग्रुपनं हा व्यवसाय 2003 साली चालू केला। 2003 साली ग्रुपनं प्रथमच 2 मॉल मल्टिप्लेक्स या कामानं सुरुवात केली। त्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स, IT पार्क्स, हॉटेल सक्सेसफुली डिलिव्हरी केल्या सगळ्या। आणि त्यानंतर आम्ही हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये आलो। आता हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये कुठं 1000 फ्लॅटचा प्रोजेक्ट आत्ताच जस्ट बनवून डिलिव्हर झाला आहे। पुण्याला 4 प्रोजेक्ट डिलिव्हर झालेत, बदलापूरला 4000 फ्लॅटचा प्रोजेक्ट चालू आहे। तर अशा प्रकारे आम्ही वेलविशरनी रिअल इस्टेटमध्ये मार्गक्रमण केला आम्ही। आणि आत्तापर्यंत ज्या ज्या काही प्रोजेक्ट्स केलेत ते सगळे प्रोजेक्ट कस्टमरच्या हिशोबाने आम्ही जास्त बेनिफिशियल कसे आहेत हा विचार करून केले आम्ही। उदाहरणार्थ की ज्या लोकांना घरं घेणं शक्य होत नाही आहे अशा लोकांना देखील घर तर घेता यावं, परंतु त्या घरामध्ये लोकांना त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं मिळावं आणि त्यांची सिक्युरिटी चांगली मिळावी वगैरे वगैरे असा विचार करूनच आम्ही या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पदार्पण केलं। स्वप्नातील घराला जेव्हा योग्य आकार मिळतो तेव्हा एक सुंदर प्रकल्प जन्माला येतो। वेलविशर रॉयल सिटीज या प्रोजेक्टची संकल्पना नेमकी काय आहे समजून घेऊयात। वेलविशर रॉयल सिटी सुरू करायला आम्हाला प्रेरणा दिली ती वेलविशर टाउनने। वेलविशर टाउन हा बाजूलाच प्रोजेक्ट आहे। या वेलविशर टाउन या प्रोजेक्टमध्ये आम्ही 1000 फ्लॅट बनवले होते। ते बनवून पूर्ण झाले, त्यातले 900 फ्लॅट डिलिव्हर झाले, 900 फॅमिलीज राहायला पण आल्या। अत्यंत लोकांना आवडला, इथं लोकांनी उत्स्फूर्त साथ दिली इथं लोकांनी। आणि लोकांची मागणी आली की आम्हाला याहीपेक्षा आणखी चांगला प्रोजेक्ट तुम्ही द्यावा, म्हणून आम्ही आमच्या दुसऱ्या जागेवरती 11 एकर जागेवरती हा वेलविशर रॉयल सिटी हा प्रोजेक्ट आम्ही कन्सीव्ह केला। वेलविशर रॉयल सिटीमध्ये विशेष गोष्ट म्हणजे हा फक्त 30% जागेवरती बांधकाम आहे। ह्याच्यामध्ये 70% जागा मोकळी, म्हणजे 7 एकरपेक्षा जास्त जागा ही रिकामी जागा आहे। तर याच्यामध्ये सूर्यप्रकाश, मोकळी हवा ह्याचं प्रमाण चांगलं आहे याच्यामध्ये। त्याशिवाय याच्यामध्ये 17 टॉवर आहेत वेलविशर रॉयल सिटीमध्ये आणि सगळे टॉवर हे 14 फ्लोअरचे आहेत। आणि ह्याच्यामध्ये काही 2 BHK आणि 1 BHK असं कॉम्बिनेशन आहे, जी इथलच्या लोकांची खरी रिक्वायरमेंट आहे, 1 BHK आणि 2 BHK। वेलविशर रॉयल सिटीमध्ये जीवन रॉयल दिलंय, परंतु किमती आमच्या रिझनेबल आहेत। किमतीमध्ये 2 BHK फ्लॅट हा आमचा मोठा 2 BHK हा 40 लाखाच्या आत आहे आणि 1 BHK हा 25 लाखाच्या आत आहे। म्हणजे काही 23 लाखाचे आहेत, काही 25 लाखाचे आहेत। 2 BHK पण काही 40चे आहेत तर काही 35 लाखाचे आहेत। तर अशा हिशोबाने खूप रिझनेबल किमती आहेत। तर ह्या किमतीमध्ये मुंबईला टच असणारं, नव्या मुंबईला टच असणारं हे एकमेव ठिकाण आहे। घर फक्त 4 भिंतींचं नसतं, तर त्याच्या आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचं वातावरण त्याला पूर्णत्व देतं। अशा वेळी लोकेशनच्या दृष्टीने खोपोली कसं फायदेशीर ठरतं जाणून घेऊयात।
खोपोली हे लोकेशन आजच्या तारखेला एकदम स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. इथून नवीनच जे एअरपोर्ट चालू झालं ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे. अटल सेतू जो तयार झाला तिथून मुंबईपासून इथलं अंतर फक्त 1.5 तासाचं आहे. आता मुंबईचे बाजारभाव पाहिले आणि खोपोलीचे बाजारभाव पाहिले तर 1 रुपयाला 10 पैसे एवढा फरक आहे. या फरकात ज्यांना मुंबईला परवडत नाही त्यांना निश्चितच खोपोली सोयीची आहे. इथून लोकल ट्रेन तर विटीपर्यंत पूर्वीपासून जाते, पण आता नवी मुंबईची रिंग रेल्वे चालू होते. नवी मुंबईची रिंग रेल्वे चालू झाल्यामुळे काय होणार आहे की लोकांना नवी मुंबईचं हे कनेक्शन तिथल्या नोकरदारांना, तिथल्या कामगारांना, तिथं ज्यांना परवडत नाही अशा लोकांना खोपोली हे खूप सोयीचं ठिकाण आहे. त्याशिवाय खोपोलीमध्ये आम्हाला ज्या किमतीमध्ये लोक बसत आहेत त्यांना जीवन चांगल्या प्रकारे आम्ही देऊ शकतो केवळ या लोकेशनमुळं. तर मध्यम वर्गाला हे खूप सोयीचं आहे की आपण घर खोपोलीमध्ये करावं, जेणेकरून आपल्याला कमी किमतीत जीवनाचं मार्गक्रमण करणं हे सोयीचं होईल आणि पुढचा जीवनाचा प्रवास हा सुखकर होईल. म्हणून आम्हाला खोपोली हे लोकेशन अतिशय योग्य वाटतं नवीन फॅमिली बसण्यासाठी, आणि म्हणून आमच्या प्रोजेक्टसाठी खोपोली हे लोकेशन एकदम उपयुक्त आहे. माणूस राहायचं म्हटलं तर त्याला एंटरटेनमेंट ही पाहिजे माणसाला. तर आपल्या ह्या प्रोजेक्टच्या समोरच मॉल आहे, मल्टिप्लेक्स आहे. त्याशिवाय एंटरटेनमेंटमध्ये हिल स्टेशन 3 हिल स्टेशन खोपोलीच्या जवळपास आहे. एक खंडाळा 15 मिनिटाच्या अंतरावर, 25 मिनिटाच्या अंतरावर लोणावळा आहे, 1 तासाच्या अंतरावर माथेरान, आणि ही तिन्ही हिल स्टेशन इथून सहजपणे स्कूटरवर जाता येईल इतक्या सोयीची हिल स्टेशन आहेत. नॉर्मली तुम्ही पुण्याला राहिले किंवा मुंबईला राहिले तर हिल स्टेशनवर स्कूटरवर नाही जाऊ शकत. तुम्हाला कार पाहिजे किंवा तुम्हाला मोठा वेळ काढला पाहिजे. इथून लोणावळ्याला जाऊन यायचं तर माणूस 15 मिनिटं अर्ध्या तासात लोणावळ्याला पोहोचतो. तो गेला लोणावळ्याला, 2 तास 3 तास लोणावळ्याला स्पेंड आउट केले आणि संध्याकाळी परत झोपायला घरी येऊ शकतो. तर ते खूप कमी खर्चाचं, सोयीचं आणि आनंददायी आहे. त्याशिवाय इथं इमॅजिका जर आपण विचार केला तर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. लोक लांब लांबून बसेस करून इमॅजिकाला येतात. त्यांना असं वाटतं की आपण बस करून यावं, हॉटेल करून राहतात. इमॅजिकाच्या जवळपास आपण पाहिलं तर इतने एवढे सारे हॉटेल झाले. पण खोपोली हे लोकेशन असं आहे की ते घरात राहून तो इमॅजिकाचा आनंद घेऊ शकतो. तो 15 मिनिटं आपली स्कूटर काढून गेला, तिथं 4 तास खर्च केले, आला परत घरी, आपल्या घरी राहून तो इमॅजिकाचा एन्जॉय करू शकतो, तो हिल स्टेशनचा एन्जॉय करू शकतो. तर खोपोली हे लोकेशनच मुळात असं आहे की कमी खर्चात उच्च दर्जाची राहणी म्हणजे खोपोली. घर म्हणजे केवळ राहण्याची जागा नाही, तर ते आरामदायी आणि आधुनिक जीवनशैलीने परिपूर्ण असणं पण गरजेचं असतं. आणि म्हणूनच वेलविशर रॉयल सिटीज मध्ये ग्राहकांना कोणकोणत्या अमेनिटीज मिळणार आहेत पाहूयात. एवढ्या मोठ्या अमेनिटीज मी या प्रोजेक्टमध्ये देतोय की एवढ्या मोठ्या अमेनिटीज ह्या बिना पैशात कुठंच मिळत नाही. जे क्लब हाऊस म्हणून चार्ज केले जातात. परंतु मी अभिमानानं सांगू इच्छितो की आम्ही आमच्या कस्टमरला काय काय अमेनिटीज देतोय. स्विमिंग पूल आहे तो 2000 फुटाचा आहे. किड्स पूल आहे तो 600 फुटाचा आहे. नंतर स्टीम बाथ, सोना बाथ ते 300 फुटाचा आहे. फिटनेस सेंटर, जिम हा 2500 फुटाचा आहे. हॉल, मल्टीपर्पज हॉल दिला आहे आपण, म्हणजे जिथे साधारणपणे छोटी लग्न देखील होऊ शकतील किंवा बर्थडे पार्टीज वगैरे चांगल्या प्रकारे तिथं मनवल्या जातील. त्याशिवाय आम्ही इनडोअर गेम्स, आता इनडोअर गेममध्ये बऱ्याचशे काही व्हरायटी आहेत. टेबल टेनिस आहे, पूल आहे वगैरे वगैरे, अशा बऱ्याच इनडोअर गेम्स येतील. चेस, कॅरम वगैरे, आणखी काही अजूनही बरंचसं. तर ह्या इनडोअर गेम्ससाठी आम्ही 2000 फुटाची एक हॉलच आम्ही ठेवलेला आहे इनडोअर गेम्ससाठी. नंतर विशेष म्हणजे या प्रोजेक्टमध्ये आम्ही आजकालच्या मागणीनुसार, विशेष करून महिला वर्गाच्या आवडीनुसार झुंबा डान्स रूम ठेवलेला आहे. आम्ही एक 1100 फुटाचा एक हॉल दिला आहे आम्ही झुंबा डान्ससाठी. त्याशिवाय आम्ही स्केटिंग ट्रॅक दिलेला आहे. लहान मुलांची मागणी असते की आम्हाला स्केट करायला मिळालं पाहिजे वगैरे, तर असं स्केटिंग ट्रॅक आम्ही 11000 फुटाचा स्केटिंग ट्रॅक दिलेला आहे. क्रिकेट टर्फ दिला आहे मॅडम. मुंबईला साधारणपणे 2500-3000 फुटाचे टर्फ असतात, पण आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये इथं 5000 स्क्वेअर फीटाचा क्रिकेट टर्फ दिलेला आहे. आम्ही एक मेडिटेशन सेंटर दिलं आहे 1000 फुटाचा. पेडल कोर्ट जो आहे, हा पेडल कोर्ट आता नवीन आले की याच्यामध्ये मल्टी गेम्स खेळल्या जाऊ शकतात. तर हा पेडल कोर्ट आम्ही 2500 फुटाचा दिला आहे.
किड्स प्ले दिला आहे. किड्स प्ले एरिया 2,500 फुटाचा किड्स प्ले एरिया दिला आहे की लहान मुलांना तिथं आम्ही खेळणे आणून ठेवणार आणि लहान मुलं तिथं आपला हॅपी टाईम तिथं एन्जॉय करू शकतील. असं सिट आऊट एरिया, तर सिटिझनसाठी सिट आऊट एरिया वेगळा, जनरल पब्लिकसाठी, महिलांसाठी, असे वेगवेगळे म्हणून आम्ही 3 सिट आऊट एरिया दिलेत. तर हा एक सिट आऊट एरिया आहे 500 स्क्वेअर फुटाचा, एक सिट आऊट एरिया आहे 700 फुटाचा आणि एक सिट आऊट एरिया आहे 2,000 फुटाचा. आम्ही एक ड्रायव्हरचा हॉल बनवला, त्याच्यामध्ये 10 बेड बनवलेत आम्ही ड्रायव्हरसाठी आणि तिथं सगळं म्हणजे त्यांची टी व्हीची सोय वगैरे, त्यांची करमणूक, त्यांना झोपण्याची सोय, त्यांना वॉशरूम बाथरूमची सोय, ही त्यांची सोय. म्हणजे त्याची ड्युटी संपली की त्यांनी ड्रायव्हर रूममध्ये येऊन बसावं.